संस्काराचे महत्त्व. एका जन्मी बोधिसत्व औदित्य ब्राह्मण कुळात जन्मला होता. मोठा झाल्यावर शास्त्राध्ययन करून वाराणसीत उत्तम आचार्य म्हणून तो प्रसिद्धीस आला. त्याच्याजवळ 500 शिष्य अध्ययन करीत असत. त्या शिष्यांजवळ एक कोंबडा होता. तो पहाट झाली की आरवत असे. त्याच्या आरवण्यानं सगळे शिष्य जागे होऊन अध्ययनाला सुरुवात करीत असत. पण तो कोंबडा काही दिवसांनी मेला. तेव्हा दुसरा कोंबडा शोधण्यासाठी सर्व शिष्य निघाले. बरेच दिवस गेल्यावर एका शिष्याला स्मशानाजवळ एक सुंदर कोंबडा दिसला. सर्वांनी त्याला आश्रमात आणले. त्याची व्यवस्था अगदी उत्तम ठेवली. पण हा कोंबडा विचित्रच होता. तो भलत्याच वेळी आरवून सर्वांना त्रास देऊ लागला. एखाद्या वेळेस तो मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्याने ओरडत सुटे. तेव्हा पहाट झाली असे समजून शिष्यगण जागा होऊन अध्ययनास लागे. त्यामुळे सकाळी गुरुजींजवळ पाठ म्हणण्यास सुरुवात केल्यावर सर्वजण झोपेनं पेंगायला लागत. एखाद्या वेळी तो सकाळ झाली तरी ओरडत नसे. त्यामुळे शिष्यगण तसाच बिछाण्यात पडून राहत असे. मग सकाळी पाठ म्हणण्यासाठी गुरूंजवळ जावे तो पाठाची तयारी नसत, अजिबात झालेली नसे. असं नेहमी घडायला लागल्यावर शिष्यांनी रागानं त्या कोंबड्याला ठार मारलं. मग आचार्यांकडे जाऊन ते म्हणाले, गुरुदेव, काही दिवसांपूर्वी आम्ही एक कोंबडा आणला होता, पण त्यानं आम्हाला फार त्रास दिला. केव्हाही ओरडून भलत्याच वेळी जागे करून आमच्यावर अध्ययनात तो व्यत्यय आणू लागला. म्हणून आम्ही त्याला ठार केलं. बोधिसत्व. तो कोंबडा कुठे सापडला ते विचारलं. बोधिसत्वांनी तो कोंबडा कुठे सापडला ते विचारलं. मग तो शिष्यांना म्हणाला, हा कोंबडा आईशिवाय वाढला. आचार्यांचा सहवास त्याला कधी मिळाला नाही. त्यामुळे तो काळ वेळ जाणत नाही. त्यासाठी प्राण्यानं चांगल्या परिस्थितीत जन्माला आलं पाहिजे. प्राण्यांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत.